परळी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आज असं वाटतंय की सहकारामध्ये शेवटच्या घटका मोजतोय। खरं तर पंकजाताई मुंडे ह्या चेअरमन असलेल्या या कारखान्याची विक्री झालेली आता उजेडात आलेलं आहे। 2 वर्षापूर्वी कारखाना चालावा, शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी भाडेतत्वावर दिलं त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि आता 14 ऑगस्ट 2025 ला डायरेक्ट त्याची विक्री झालेली आहे। 132 कोटी अगदी कवडीमोल भावामध्ये हा कारखाना विकला गेला आहे। कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस न देता अथवा त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता हा कारखाना विकला गेलाय। मुळामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने या कारखान्याला कर्ज दिलं होतं, त्यासोबतच इतर बँकांचे सुद्धा अनेक कर्ज आहेत। मात्र सरफेस ची व्यवस्थित अंमलबजावणी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही बँकेला, इतर कर्ज असलेल्या बँकेला नोटीस न देता परळीचं कार्यक्षेत्र सोडून अंबाजोगाई इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या संचालक मंडळाने आणि युनियन बँकेच्या संचालक मंडळाने हा खरेदी विक्री करण्याचा या ठिकाणी मनसुबा पूर्ण केलाय। एवढा स्टॅम्प ड्युटी शासनाला भरला। मुळामध्ये रजिस्ट्रारनी कुठल्याही सातबारावर कर्जाची बोजा असल्यावर, त्याची ना हरकत अथवा नील सर्टिफिकेट असल्यावर त्याची खरेदी विक्री करता येते असा कायदा असताना सुद्धा त्याच्याकडे डोळे झाक करून डोंबिवली नागरिक सहकारी बँक, खामगाव अर्बन बँक बुलढाणा जिल्ह्यातील, भाग्यलक्ष्मी नांदेड बँक, नगर अर्बन बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक इथल्या सर्व बँकांचं लाखो कोटी रुपये कर्ज असताना देखील रजिस्ट्री कार्यालयामध्ये याची रजिस्ट्री झाली।